Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous pharmacognosy lecture under the pharmacological grouping of natural drug, we had started the drugs which shows their effect on the nervous system. Okay, so in previous lecture we had discussed the certain drugs, that is aconite root, then we will discuss the belladonna herb, then ephedra stem is there. Okay, so from today's lecture we will proceed for the remaining drug that shows their effect on the nervous system. So first drug is that opium drug. Okay, so तुम्हाला इथे इमेज दिसते जिथे ओपियमचं शेत आहे. ओके, so opium जो आहे which possess the narcotic property. Okay, means it shows the sedative and hypnotic like effect. Okay, सो त्याचा आपल्याला फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून स्टडी करायचा आहे. ओके, सो फर्स्ट इज दॅट सिनोनिम फॉर दिस ओपियम इज दॅट नालामांडू. ओके, और सेकंड सिनोनिम इज दॅट रॉ ओपियम. ओके, सो देर आर टू सिनोनिम फॉर दिस ओपियम ड्रग. First is Nalamandu and second is raw opium. Okay, if you see the biological source of this opium, so this opium consists of dried latex obtained from the unripe capsules of plant Papaver somniferum. Okay, so it is an dried latex form. Okay, milky latex exudates which is obtained, which is get ooze out from these capsules. इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय असं जे कॅप्सूल्स आहेत त्याला कट दिल्यानंतर त्याच्यामधून जे मिल्की सिक्रिशन बाहेर येतं, जो लॅटेक्स बाहेर येतो तो ॲज अन ड्रग म्हणून आपण यूज करतो. ओके, सो कोणती प्लांट व्हरायटी यूज केली जाते तर पपावर सोमनिफेरम. ओके, so opium it consists of dried latex which is obtained from the unripe capsules of plant. ओके, सो कसे कॅप्सूल्स आहेत तर अनराईप फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे त्यांचं ते पूर्णपणे पिकलेले नाही आहेत, अनराईप फॉर्ममध्ये आहेत. प्लांट व्हरायटी कोणती आहे तर पपावर सोमनिफेरम आफ्टर मेकिंग इन्सिजन्स. म्हणजे त्या अनराईप कॅप्सूलला जेव्हा इन्सिजन दिले जातात तेव्हा त्याच्यातून व्हाईट कलरचा लॅटेक्स फॉर्म होतो, बाहेर येतो त्या कॅप्सूल्समधून, त्यात तो ॲज अन ड्रग म्हणून आपण ओपियम ड्रग म्हणून यूज करतो. ओके, सो इट कंटेन्स नॉट लेस दॅन 9.5% ऑफ मॉर्फिन अँड नॉट लेस दॅन 2% ऑफ कोडीन, बोथ कॅल्क्युलेटेड ॲज अनहायड्रस मॉर्फिन. ओके, सो ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत त्याचे, मॉर्फिन आणि कोडीन. ओके, सो त्याचे जर आपण पर्सेंटेज बघितले तर इट कंटेन्स नॉट लेस दॅन 9.5% ऑफ मॉर्फिन अँड नॉट लेस दॅन 2% ऑफ कोडीन कंटेंट. ओके, सो टुगेदरली इट इज कॅल्क्युलेटेड ॲज अन अनहायड्रस मॉर्फिन. ओके, so if we see the geographical distribution of that opium is cultivated and collected chiefly in India. ह्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन जे आहे ते मोस्ट ऑफ इंडियामध्ये होतं. इंडिया, इराण, युगोस्लाविया, तुर्की, ग्रीस, पाकिस्तान, then Bulgaria. Okay, so these are the different countries which causes their cultivations and collections, right? If we see the cultivation and collection of this opium, कसं केलं तर ह्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन, सो डिपेंडिंग अपॉन द सुटेबिलिटी ऑफ सेव्हरल व्हरायटीज ऑफ द प्लांट, दोज आर कल्टिवेटेड लाईक पपावर सोमनिफेरम, देन व्हरायटी अल्बम इज देअर, व्हरायटी निग्रम इज देअर, देन अनदर व्हरायटी इज ग्लॅब्रम इज देअर. ओके, सो द क्लायमॅटिक conditions, method of cultivations and other requirements are almost identical in all countries for the production of the drug. Okay, but several type of techniques which is used for their cultivation. Okay, so depending upon the suitability of that varieties for their favorable conditions, they are cultivated and collected from the different regions in the whole world. Okay, so in Turkey, poppy is cultivated for production of unsized poppy capsule for the extraction of alkaloids. Okay, मग तुर्की कंट्रीमध्ये काय केलं जातं तर पॉपीज जे आहे त्याचं कल्टिवेशन केलं जातं फॉर प्रोडक्शन ऑफ युनिइन्साइज्ड पॉपी कॅप्सूल्स फॉर द एक्झुडेशन ऑफ अल्कलॉइड्स. मग हे जे मॉर्फिन, कोडीन हे जे अल्कलॉइड्स आहेत त्यांच्या कल्टिवेशनसाठी तुर्कीमध्ये पॉपीज जे आहेत त्याचं प्रोडक्शन केलं जातं. ओके, इन युगोस्लाविया, बल्गेरिया आणि इन इंडिया इन्सिजन्स आर मेड ऑन द कॅप्सूल अँड द लॅटेक्स इज कलेक्टेड अँड ऑल्सो प्रोसीड्स फर्दर. मग ह्या जे डिफरंट कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये युगोस्लाविया आहे, बल्गेरिया आहे, इंडिया आहे, इथे काय केलं जातं ती जे कॅप्सूल्स आहे ओके त्याला कट दिले जातात आणि त्याच्यातून जे काही लॅटेक्स बाहेर येतो, मिल्की सिक्रिशन बाहेर येतं, सो ते जे आहे ते ॲज अन ओपियम ड्रग म्हणून यूज केलं जातं.
सो द डिटेल्स ऑफ मेथड ऑफ कल्टिवेशन अँड कलेक्शन इन इंडियामध्ये कोणती मेथड यूज केली जाते ती आपण इथे इन ब्रीफ बघणार आहोत. सो इन इंडिया अबाउट 54,000 हेक्टर्स ऑफ लँड इज अंडर द कल्टिवेशन ऑफ पॉपी सीड. ओके, सो इंडियामध्ये जर आपण बघितलं तर 54,000 हेक्टर एवढी लँड जी आहे ती कल्टिवेशन अंडर घेतलेली आहे पॉपींच्या. ओके, सो द कल्टिवेशन इज कन्फाइंड टू नोटिफाईड एरिया इन राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. ओके, सो इंडियामध्ये कोणत्या रिजनमध्ये आहे तर राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. सो ओपियम बीइंग द नार्कोटिक ड्रग, इट्स कल्टिवेशन अँड प्रोसेसिंग अँड मार्केटिंग आर कंट्रोल्ड बाय द नार्कोटिक कमिशनर ऑफ इंडिया. ओके, सो नार्कोटिक कमिशनर ऑफ इंडिया हे जे डिपार्टमेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल टू कंट्रोल द नार्कोटिक ड्रगचं कल्टिवेशन, प्रोसेसिंग आणि त्याचं मार्केटसाठी प्रिपरेशन्स आहे. सो ऑल प्रोसेस आर कंट्रोल्ड बाय दिस नार्कोटिक कमिशनर ऑफ इंडिया. ओके, सो इन इंडिया पॉपी इज ग्रोन ॲज अन विंटर क्रॉप फ्रॉम द नोव्हेंबर टू मार्च. इंडियामध्ये नोव्हेंबर ते मार्च ह्या पिरियडमध्ये काय केलं जातं त्याचं कल्टिवेशन जे आहे, ग्रोईंग जे आहे ते स्टार्ट केलं जातं. ओके, सो कल्टिवेशन इज डन बाय सोईंग द सीड्स बाय द ब्रॉडकास्टिंग मेथड. जसं आपण शेती करतो तसं सेम ब्रॉडकास्टिंग मेथड यूज करून ह्याचे सीड्स जे आहेत ते त्यांच्यापासून त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, सो अबाउट 3 to 4 kg ऑफ सीड्स पर हेक्टर आर रिक्वायर्ड. पर हेक्टरसाठी 3 ते 4 किलो एवढं सीड्स जे आहे ते रिक्वायर्ड आहे. मेनी टाइम्स सीड्स आर मिक्स्ड विथ द 3 to 4 parts ऑफ सँड अँड देन सोन. काही वेळेला काय केलं जातं त्या सीड्सच्या 3 ते 4 पार्ट एवढं सँड त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि मग त्यांना सोन केलं जातं. ओके, सो डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर इन बिटवीन 2 plants इज युजली मेंटेन. 2 प्लांटमध्ये 25 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स मेंटेन केलं जातं. द मॅक्झिमम हाईट ऑफ द प्लांट इज अबाउट 1 मीटर. ओके, सो मॅक्झिमम हाईट किती आहे प्लांटची तर 1 मीटर एवढी मॅक्झिमम हाईट आहे. सो कलेक्शन ऑफ द ओपियम स्टार्ट्स लेट इन फेब्रुवारी. नोव्हेंबर आणि मार्चमध्ये लावल्यानंतर फेब्रुवारी एंडिंग किंवा मेपर्यंत त्याचं फेब्रुवारी एंडिंगपासून मे महिन्यापर्यंत त्याचं कलेक्शनची जी प्रोसेस आहे ती एक्सटेंड केली जाते. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द क्लायमॅटिक कंडिशन्स अँड टाईम ऑफ सोईंग ऑफ द सीड दॅट कलेक्शन्स प्रोसेस इज गेट एक्सटेंडेड अप टू द मे मंथ. ओके, सो द अनराइप कॅप्सूल्स विच चेंज देअर ब्लूइश ग्रीन कलर टू येलोइश इन विंटर इज इन्साइज्ड इन आफ्टरनून व्हर्टिकली. ओके, मग असे अनराईप कॅप्सूल्स आहेत म्हणजे न पिकलेले कॅप्सूल्स आहेत की त्यांचा ब्लूइश ग्रीन कलरमधून त्यांचं कन्वर्जन कोणत्या कलरमध्ये होतं तर येलोइश कलरमध्ये होतं. ओके, मोस्ट ऑफ विंटर सीझनमध्ये असा कलर चेंज होतो आणि त्या सीझनमध्ये मग त्यांना इन्सिजन दिले जातात दुपारच्या वेळेला. ओके, सो इन्सिजन कसे दिले जातात तर व्हर्टिकल इन्सिजन्स दिले जातात. ओके, व्हर्टिकल इथे तुम्हाला दिसते असे व्हर्टिकल इन्सिजन्स जे आहेत इथे तुम्हाला दिसते की असं शार्प रेझर ब्लेड यूज करून असे व्हर्टिकल इन्सिजन त्या कॅप्सूल्सला दिले जातात. ओके, सो इन्सिजन्स आर व्हर्टिकली फ्रॉम टॉप टू द बॉटम ऑफ द कॅप्सूल. ओके, म्हणजे कॅप्सूलच्या टॉप रिजनपासून ते बॉटमपर्यंत असे इन्सिजन त्याला दिले जातात. ओके, द व्हाईटिश लॅटेक्स कम आउट इन द सबसिक्वेंट मॉर्निंग. ओके, सो दुपारी असे इन्सिजन दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी काय होतं की त्या इन्सिजन्समधून व्हाईट कलरचं लॅटेक्स जे आहे ते ऊज आऊट झालेलं असतं, बाहेर आलेलं असतं. ओके, सो दॅट लॅटेक्स इज स्क्रॅप्ड ऑफ अँड ट्रान्सफर्ड टू द अर्थनवेअर वेसल्स. सो असं जे इथे तुम्हाला दिसतं आहे हे जे लॅटेक्स बाहेर आलेलं आहे ते काय केलं जातं स्क्रॅप आउट केलं जातं आणि त्याला मातीच्या भांड्यामध्ये एकत्र केलं जातं. ओके, सो इच कॅप्सूल इज रिक्वायर्ड टू बी लॅन्स्ड 3 to 4 times ऑन द अल्टरनेट डे टिल नो मोर लॅटेक्स इज लेफ्ट. ओके, म्हणजे एक कॅप्सूल जे आहे ते 3 ते 4 वेळेला काय केलं तर त्याला इन्सिजन दिले जातात. ओके, अल्टरनेट डेजला त्याला 3 ते 4 वेळा इन्सिजन्स दिले जातात की जिथपर्यंत त्याच्यामधून पूर्ण लॅटेक्स जे आहे ते बाहेर पडत नाही. ओके, द yield ऑफ ओपियम पर हेक्टर इन इंडिया वॅरीज फ्रॉम 15 to 30 kg. इंडिया इज द मेजर प्रोड्युसर ऑफ ओपियम इन द वर्ल्ड. जर आपण बघितलं तर इंडिया जी आहे ती खूप जास्त प्रोडक्शन ओपियमचं करते. रिसेंटली द एफर्ट्स हॅव बीन मेड टू युटिलाइज द इन्साइज्ड पॉपी कॅप्सूल फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ ओपियम अल्कलॉइड्स. ओके, मग असं इन्सिजन दिलेले जे पॉपीचे कॅप्सूल्स आहेत ओके ओपियमचे हे कॅप्सूल्स आहेत ते आता काय केलं जातं ते कॅप्सूल्स यूज करून त्याच्यापासून अजून ओपियम अल्कलॉइड्स एक्स्ट्रॅक्ट आउट
करता येतील का ह्याच्यासाठी ते युटिलाइज केले जातात. ओके, सो पॉपी हस्क कंटेन्स 0.18 to 0.20% ऑफ अनहायड्रस मॉर्फिन अँड हेन्स यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन पर्पज. ओके, मग या सीड्सचं जे हस्क आहे म्हणजे साल आहे की ज्याच्यामध्ये काय आहे खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे 0.18 to 20% एवढं अनहायड्रस फॉर्ममध्ये मॉर्फिन प्रेझेंट असतं. ओके, सो त्याच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी त्या पॉपीचं हस्क जे आहे साल आहे ती यूज केली जाते. सो इट इज रिपोर्टेड दॅट पपावर ब्रॅक्टियाटम दॅट इज इरानियन प्लांट ऑफ पॉपी सीड्स सो कंटेन्स गुड अमाऊंट ऑफ थिबेन अँड नो मॉर्फिन. ओके, मग हे जे इरानियन स्पेसीज आहे दॅट इज पपावर ब्रॅक्टियम. ओके, सो ह्या स्पेसीजमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये थिबेन आहे, त्याच्यामध्ये मॉर्फिन प्रेझेंट नसतं तर थिबेन असतं. ओके, सो कल्टिवेशन ऑफ दिस पेरिनियल प्लांट इज नॉट फाउंड टू बी कमर्शियली सक्सेसफुल इन इंडिया. ओके, बट ही जी इरानियन व्हरायटी आहे त्याचं कल्टिवेशन जे आहे ते इंडियामध्ये सक्सेसफुल झालेलं नाही आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑफ दॅट ओपियमचं कल्टिवेशन आणि कलेक्शन जे आहे ते असं केलं जातं. ओके, सो इथे तुम्हाला इमेजेसमध्ये दिसत आहेत की असे जे कॅप्सूल्स आहेत ओपियमचे त्याला इन्सिजन दिलेले आहेत आणि त्यांच्यामधून काय केलेलं आहे जे काही सिक्रेशन्स ऊज आऊट झालेलं आहे ते स्क्रॅप आउट करून एका मातीच्या भांड्यामध्ये जमा केलं जातं. ओके, सो इफ यू सी द ऑर्गॅनोलेप्टिक्स कॅरेक्टरिस्टिक्स. So the opium is collected and weighed on the daily basis before an officer of the narcotic department. After the latex has been collected, all the peasants from the area take their opium to Vemnant center whether their opium has been scrapped into a standard container to know the weight and 1/10 hectare produces small amount of latex. ओके, त्याच्यानंतर असं जे जमा केलेलं लॅटेक्स आहे ते मग नार्कोटिक डिपार्टमेंटला दिलं जातं. ओके, आणि तिथे मग पुढे त्याचे प्रोसेसिंग केलं जातं. इफ यू सी द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, ओडर जर बघितलं तर स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक्स ओडर आहे. टेस्ट इज बिटियर. कलर बघितलं तर वॅरीज डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ ओपियम. ओके, सो फॉर इन्स्टन्स जर बघितलं तर इंडियन ओपियम आहे विच इज डार्क ब्राऊन कलर आहे, त्याचा डार्क ब्राऊन कलर आहे. व्हाईल मॅनिप्युलेटेड टर्किश ओपियम जे आहे विच इज चॉकलेट ब्राऊन इन कलर. ओके, सो डिपेंडिंग अपॉन विच स्पेसिस ऑफ ओपियम इज देअर कलर इज डिफरन्शिएटेड. ओके, सो त्याच्यामध्ये डिफरंट टाईपच्या ओपियमच्या स्पेसिस आहेत. फर्स्ट इंडियन ओपियम आहे की जी डार्क ब्राऊन कलरची आहे. ओके, विच इज फाउंड इन द फॉर्म ऑफ क्युबिकल पीसेस. ओके, अँड वेइंग अबाउट 900 ग्रॅम फॉर द मार्केटिंग पर्पज अँड इट एन्क्लोज्ड इन टू द टिश्यू पेपर अँड इट इज ब्रिटल अँड प्लास्टिक इन नेचर. ओके, सो त्याचं जर नेचर बघितलं तर ते कसं आहे ब्रिटल आणि प्लास्टिकसारखं आहे. इंटरनली इट इज होमोजिनियस डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट. द पावडर फॉर्म इज अवेलेबल इन द पॅक ऑफ 5 to 10 kg. सो इंडियन जे काही ओपियम आहे ते पावडर फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल आहे, क्युबिकल पीसेसमध्ये सुद्धा अवेलेबल असतं. ओके, अनदर जर आपण बघितलं तर पर्सियन ओपियम आहे विच इज डार्क ब्राऊन इन कलर, फाउंड इन द फॉर्म ऑफ ब्रिक शेप्ड मासेस. ओके, जसं विटा तशा शेपमध्ये मासेस फॉर्म केले जातात. वेइंग 450 ग्रॅम अँड इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर, ग्रॅन्युलर ऑर नियरली स्मूथ विथ ब्रिटल फ्रॅक्चर्स. ग्रॅन्युलर नेचरचे आहेत आणि त्यांचे जे फ्रॅक्चर्स बघितले तर ब्रिटल नेचरचे आणि स्मूथ फ्रॅक्चर्स आहेत. ओके, सो हे झालं पर्सियम व्हरायटी ओपियमची. ओके, अनदर तुर्किश व्हरायटी जर आपण बघितली की तिला युरोपियन ओपियम असं सुद्धा म्हटलं जातं. सो ब्राऊन और डार्क ब्राऊन कलर आहे तिचा अँड इट इज फाउंड इन कोनिकल और राउंडेड शेप जर त्यांचा बघितला पीसेसचा तर तो कोनिकल और राउंडेड शेप आहे. सम वॉट फ्लॅटन मासेस वेइंग 250 to 1000 ग्रॅम ऑफ ड्रग. ओके, अँड ऑन कीपिंग इट बिकम्स हार्ड अँड ब्रिटल अँड इट कवर्ड विथ पॉपी लिव्स. ओके, सो ह्यांना जर जास्त पिरियडसाठी स्टोअर केलं तुर्किश ओपियमला तर ते हार्ड आणि ब्रिटल फॉर्ममध्ये त्यांचं कन्वर्जन होतं आणि मोस्ट ऑफली त्यांना पॉपीजचे जे लिव्ज आहेत पानं आहेत त्याच्यामध्ये गुंडाळून स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, त्याच्यानंतर अनदर प्रिपरेशन आहे ओपियमचं मॅनिप्युलेटेड तुर्किश ओपियम. ओके, सो दिस मॅनिप्युलेटेड तुर्किश ओपियम इट इज चॉकलेट ब्राऊन और डार्क ब्राऊन कलर. ओके, इंटरनली अँड कवर्ड विथ ब्रोकन पॉपी सीड्स एक्सटर्नली. जर बाहेरून बघितलं तर त्याच्यामध्ये ब्रोकन पॉपी सीड्स असतात प्रेझेंट. ओके, सो द मासेस ऑफ दिस
are oval and flatten on upper and lower surface, weighing about 2000 gram, and it is somewhat plastic and even brittle in nature. Okay, so this is the nature for the manipulated Turkish opium. Okay, then manipulated European opium is the another type of preparation of this opium. So it is dark brown in color internally and covered with broken leaves, and it is found in the form of elongated masses with rounded ends, weighing about 150 to 500 gram, and it is firm plastic with brittle fractures are there. Okay, so these are the different preparations of this opium with their different organoleptic characteristics. Okay, the next part is that constituents, chemical constituents of opium. Okay, so this opium contains about 25 alkaloids. Okay, so 25 प्रकारचे डिफरंट अल्कलॉइड्स ओपियममध्ये प्रेझेंट आहेत, विच आर लार्जली कंबाईन विथ मिकॉनिक ॲसिड. सो जे हे अल्कलॉइड्स आहेत विच आर कंबाईन विथ मिकॉनिक ॲसिड्स. ओके, the total alkaloid content of the opium is found to be varying from the 9 to 20%. So the alkaloids of the opium are divided into two classes. फार्माकोलॉजिकली दोन क्लासमध्ये त्यांच्या अल्कलॉइडला डिवाइड केलेलं आहे, नार्कोटिक अँड नॉन नार्कोटिक. ओके, सो नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक ह्या दोन क्लासमध्ये त्या अल्कलॉइडला डिवाइड केलेलं आहे. ओके, अँड केमिकली फिनान्थ्रीन डेरिव्हेटिव्ज अँड बेन्झाईल आयसोक्विनॉलिन डेरिव्हेटिव्ज. ओके, मग त्यांना दोन क्लासमध्ये डिवाइड केलेलं आहे अकॉर्डिंग टू देअर फार्माकोलॉजिकल ॲक्शन, अँड सेकंड क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू देअर केमिकल स्ट्रक्चर. ओके, so depending upon their pharmacological actions they are divided into the two classes, narcotic alkaloids and non-narcotic alkaloids. Okay, and depending upon their chemical structure they are divided into a phenanthrene derivatives and benzyl isoquinoline derivatives. Okay, so the important active constituents of opium as an alkaloid, morphine, which constitutes 8 to 17% of drug. Okay, so main alkaloid जर बघितलं तर ते मॉर्फिन आहे, 8 ते 17% एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन ड्रगमध्ये प्रेझेंट आहे. इंडियन व्हरायटी कंटेन्स अबाउट 8 to 14% ऑफ मॉर्फिन. इंडियामध्ये जर व्हरायटी बघितली ओपियमची तर त्याच्यामध्ये 8 ते 14% एवढं मॉर्फिनचं कंटेंट असतं. ओके, अदर alkaloids of the opium that include codeine. So this codeine is 2.5 to 3.5% is there. Non-scopine or narcotine which is 5.5 to 7.5%. Then thibane 1 to 2%. Papaverine about 1%. So Indian variety which contains the maximum codeine content as compared to the several variety of opium. जर अदर व्हरायटी बघितलं त्याच्यामध्ये कोडिन कंटेंट जे आहे ते इंडियन व्हरायटीमध्ये जास्त असतं. ओके, सो द मॉर्फिन मॉलिक्यूल हॅज बोथ फिनॉलिक अँड अल्कोहोलिक हायड्रॉक्झिल ग्रुप. मॉर्फिनचं जर आपण structural features बघितले, chemical structure, so this morphine molecule which contains both phenolic and alcoholic hydroxyl groups. So when acetylated forms the diacetyl morphine and heroin. Okay, so जेव्हा ते acetylation process अंडर जाणार आहे सो त्याच्यापासून diacetyl morphine फॉर्म होतं which is also known as heroin. So codeine is an ether of morphine. Okay, so codeine जो आहे which is an ether form of morphine. Okay, so that's why its codeine is also known as methyl morphine. Okay, so the less important alkaloids of the opium that include narcine, codamine, lanthopine, etc. And apart from this alkaloid, opium also contain mucilage, sugar, wax, salt, potassium, magnesium and calcium, starch, tannin, calcium oxalates which are not found in the opium. Okay, म्हणजे ओपियममध्ये स्टार्च किंवा जर आपण बघितलं तर टॅनिन, कॅल्शियम ऑक्झलेट जे आहेत म्हणजे स्टार्च, टॅनिन आणि कॅल्शियम ऑक्झलेट ओपियममध्ये मिळत नाहीत. ओके, अदर कोणते कोणते अल्कलॉइड जर सोडले तर बाकीचे कोणते कोणते कंटेंट आहे तर त्याच्यामध्ये म्युसिलेज आहे, शुगर आहे, वॅक्स आहे, सॉल्ट ऑफ पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम. ओके, सो हे जे कंटेंट आहेत ते अल्कलॉइड सोडलं तर हे कंटेंट ओपियममध्ये दिसून येतात. ओके, सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये आपण बघितलेलं आहे मॉर्फिन आहे, नार्कोटिन आहे, पपावरिन आहे, थिबेन, कोडिन, नार्सेटिन. ओके, सो ऑल these alkaloids are formed into the combining with this acid that include meconic acid, lactic acid, sulfuric acids. Okay, so these are the important chemical constituents which is present into that opium drug. Okay, now next part is that chemical test. Okay, so first all opium is dissolved in the water
सो 2 टाईपच्या केमिकल टेस्ट इथे मेन्शन केलेल्या आहेत. फर्स्ट काय करायचं आहे, ओपीएमची जी पावडर आहे विच इज डिझॉल्व इन टू द वॉटर, देन फेरिक क्लोराईड सोल्युशन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं आहे. इट रिझल्ट्स इन द रेडिश पर्पल कलर. ओके, सो फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड केल्यानंतर काय होणार आहे, तर रेडिश पर्पल कलर फॉर्म होतो. ओके, सो दॅट चेंज इन कलर ऑकर्स ड्यू टू द प्रेझन्स ऑफ मिकॉनिक ॲसिड इन ओपीएम. ओके, सो फर्स्ट काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये ओपीएमची पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं आहे. सो फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड केल्यानंतर ड्यू टू प्रेझन्स ऑफ दॅट मिकॉनिक ॲसिड इन टू दॅट ओपीएम, द सोल्युशन विल गेट converted into a reddish purple color. Okay, so this is the first test for the identification of opium. Okay, the another test, when opium is treated with small amount of nitric acid, orange red color is produced. Okay, so the test occurs due to the presence of morphine in the opium. त्याच्यामध्ये मॉर्फिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे जर ओपीएम जी आहे त्याची जी पावडर जी आहे ती जर आपण नायट्रिक ॲसिडसोबत ट्रीट केली तर टेस्ट ट्यूबमध्ये ऑरेंज कलर फॉर्म होतो. ओके, सो दिस ऑरेंज कलर विच इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ मॉर्फिन कंटेंट इन टू दॅट ओपीएम. ओके, सो दिस 2 टेस्ट आर यूज टू आयडेंटिफाय द ओपीएम. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज दॅट uses. Okay, so uses that include it used to relieve the pain as an antitussive. Antitussives are the agent which used to treat the cough, right? So it is used to treat the intestinal stomach spasm and respiratory spasm triggered by the asthma. अस्थमा अटॅकमध्ये जे काही रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये स्पाझम येणार आहेत म्हणजे मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, स्टमक रिजनमध्ये जे काही स्पाझम येतात दॅट रिलीव्ज विथ द हेल्प ऑफ दिस ओपीएम ड्रग. ओके, ऑल्सो इट इज यूज ॲज अन हिप्नोटिक, सिडेटिव्ह, ॲस्ट्रिंजंट अँड अँटीस्पाझमोटिक ड्रग. ओके, हिप्नोटिक्स आर द एजंट दॅट induces the sleep. सॉरी, सो सिडेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच कॉजेस द कामनेस, पेशंटला शांत करायचं काम करतात. ॲस्ट्रिंजंट्स आर द एजंट विच कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑफ प्रोटीन अँड देअर बाय इट कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल्स, राईट. आणि अँटीस्पाझमोटिक म्हणजे काय, तर मसल्सचं जे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे इनवॉलंटरी ते रिलीव्ह करणारे जे एजंट्स आहेत त्यांना अँटीस्पाझमोटिक ड्रग असं म्हटलं जातं. ओके, सो मॉर्फिन ओपीएम इट इज यूज्ड ॲज अन हिप्नोटिक, सिडेटिव्ह, astringent and antispasmodic also. Okay, also this opium is used to treat the diarrhea and abdominal cramping. Okay, so diarrhea and abdominal cramping ह्या केसेसमध्ये यूज केलं जातं. रिलॅक्स इनवॉलंटरी मसल्स. पॉपी सीड ऑइल इज यूज ॲज अ व्हेकल फॉर द पॅरेंट्रल्स. ओके, सो पॅरेंट्रल्स प्रिपरेशनसाठी व्हेकल म्हणून पॉपी सीड ऑइल हे यूज केलं जातं. ओके, म्हणजे पॉपीचे जे सीड्स आहेत त्याच्यापासून जे ऑइल ऑप्टेन केलं जातं ते ॲज अन इंजेक्शनसाठी जे डिफरंट पॅरेंटल प्रिपरेशन्स आहेत त्याच्यासाठी व्हेकल म्हणून यूज केलं जातं. ओके, व्हेकलचं काम काय असतं तर ते त्यांच्यामध्ये ड्रग जे आहेत ते कॅरी करतात. ओके, सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ दॅट ओपीएम. ओके, सो ओपीएम बघितलेला आहे. ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये आहे ओपीएममध्ये मॉर्फिन आहे. ओके, सो ओपीएमचे ज्या मोस्ट ऑफ ॲक्शन्स आहेत, युजेस आहेत त्याच्यासाठी मॉर्फिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स रिस्पॉन्सिबल आहे. ओके, सो ओपीएम इज ॲन ॲनाल्जेसिक, हिप्नॉटिक और नार्कोटिक ड्रग म्हणून सुद्धा यूज होतो. ओके, अनलाईक मेनी अदर हिप्नॉटिक्स इट्स ॲक्ट्स मेनली ऑन द सेन्सरी नर्व cells of the cerebrum. Okay, so it produces hypnosis effect by acting on the sensory nerve which is present into the cerebrum region. Okay, it shakes excessive peristalsis, contracts the pupil of the eyes. So codeine, that is methylmorphine, it is an expectorant drug. So codeine हे जे chemical constituents आहे it's used as an expectorant. So cough relieve करण्यासाठी यूज केलं जातं. So the syrup of the codeine phosphate is used in the cough and bronchitis. Okay, so coughing मध्ये आहे किंवा bronchitis मध्ये आहे कोडिनचं सिरप जे आहे ते यूज केलं जातं. ओके, देन पपॅवरिन इज स्पाझमोलायटिक इन ॲक्शन व्हाईल नार्कोटिन इज नॉर्कोटिक इन नेचर. ओके, सो त्याच्यामध्ये पपॅवरिन हे जे आहे विच हॅविंग अ स्पाझमोलायटिक इफेक्ट. ओके, म्हणजे स्पाझम रिलीव्ह करायचं काम करणार आहे. आणि नार्कोटिन जे आहे विच इज नार्कोटिक इन नेचर अँड इट इज अ रेस्पायरेटरी स्टिम्युलंट, रेस्पायरेटरी ट्रॅकचं स्टिम्युलेशन करणार आहे. ओके, अँड ओपीएम इज यूज्ड ॲज अन डायफोरेटिक अँड इन द ट्रीटमेंट ऑफ डायोरिया, डायोरियाच्या ट्रीटमेंटमध्ये आणि डायफोरेटिक म्हणून यूज होणार आहे. ओके, so diphoretics are the agent which causes the increase into the perspirations process. म्हणजे स्वेटिंगची जी प्रोसेस आहे ती इन्क्रीज करतात आणि ऑल्सो दिस
ओपियम इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायोरियाच्या केसेसमध्ये सुद्धा यूज केलं जातं. ओके. देन इफ यू सी द अडल्ट्रंट्स फॉर दिस ओपियम ड्रग, सिन्स ओपियम इज मॅन्युफॅक्चर अंडर द प्रोसेस ऑफ गव्हर्मेंट कंट्रोल इन इंडिया. ओके. अँड इट इज नॉट फाउंड टू बी अडल्ट्रेटेड. अंडर प्रोसेस गव्हर्मेंटच्या अंडर ह्याचं प्रोसेसिंग होतं, त्याच्यामध्ये कोणतेही अडल्ट्रंट्स दिसून येत नाही. हावेवर इन द मार्केट पावडर्ड पोपी कॅप्सूल्स समटाइम्स ऑकर ॲज अन अडल्ट्रंट्स अँड कॅन बी आयडेंटिफाईड बाय कॅरेक्टर्स इन इम्लर एपिडर्मिस ऑफ द पेरिकार्प. ओके. सो तरीही काय होतं की ओपियमचं जे काही हस्क आहे त्याची पावडर ॲज अन अडल्ट्रंट म्हणून ओपियमच्या पावडरमध्ये मिक्स केली जाते. ओके. की जी आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो त्याच्या इपिडर्मिसचं जे प्रेझेन्स आहे, पेरिकार्पचं जे प्रेझेन्स आहे त्याच्यावरून आपण ती पावडरचं अडल्ट्रेशन्स आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द ओपियम. सो ओपियममध्ये आपण बघितलेलं आहे नार्कोटिक कॅटेगरीचा ड्रग आहे. सो त्यामुळे त्याचं जे कल्टिवेशन कलेक्शन आहे ते अंडर नार्कोटिक कमिशनरच्या अंडर इंडियाच्या अंडर केलं जातं. ओके. सो त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ मार्केट आपण बघितलेलं आहे. ऑर्गॅनोलेप्टिक्स कॅरेक्टर्स डिस्कस केलेले आहेत. केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलेले आहेत. आयडेंटिफिकेशन टेस्ट बघितलेले आहेत. युजेस, त्याचे अडल्ट्रंट्स आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ओके. देन अनदर ड्रग्स विच ॲक्ट्स ॲज अन नर्वस सिस्टीम विच शोज देअर इफेक्ट ऑन द नर्वस सिस्टीम इज दॅट कॅनाबीज. ओके. सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते, जे प्लांट दिसते ते कॅनाबीजचं आहे. ओके. So this synonym for this cannabis is cannabis indica or Indian hemp or also known as ganja, and another synonym is that marijuana. Okay. So कोणते कोणते synonym आहेत? hemp, भांग, चरस, गांजा, marijuana, cannabis indica or Indian hemp असे डिफरंट सिनॉनिम आहेत कॅनाबिससाठी. इफ यू सी द बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस cannabis consists of dried flowering tops of cultivated female plant of cannabis sativa belonging to family Cannabinaceae. ओके. सो कोणता प्लांटचा पार्ट ॲज अन कॅनाबिस ड्रग म्हणून यूज होतो तर ड्राईड फ्लॉवरिंग टॉप्स. ओके. सो दिस कॅनाबिस कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवरिंग टॉप्स ऑफ cultivated female plant of cannabis sativa belonging to family Cannabinaceae. Okay. If you see the geographical distribution of this cannabis plant, it is indigenous to India. India मध्ये याचं ओरिजिन आहे. Cannabis is produced commercially in Mexico and Africa. In India it is cultivated in महाराष्ट्र, बेंगाल, मध्य प्रदेश. इंडियामध्ये कुठे कुठे त्याचं कल्टिवेशन केलं जातं तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओके, बेंगाल रिजनमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट द जिओग्राफिकल सोर्स. ओके. सो सिनॉनिममध्ये आपण बघितलेलं आहे कॅनाबीज इंडिका और इंडियन हेम्प, गांजा, marijuana, हेम्प, भांग, चरस, गांजाई. ओके. आणि बायोलॉजिकल सोर्समध्ये बघितलेलं आहे कॅनाबिस कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवरिंग टॉप्स ऑफ कल्टिवेटेड फिमेल प्लांट्स ऑफ कॅनाबिस सटायवा बिलॉंगिंग टू फॅमिली कॅनाबिनासी. ओके. जिओग्राफिकल सोर्स बघितलेला आहे इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द इंडिया अँड कमर्शियली इट इज कल्टिवेटेड इन टू द मेक्सिको अँड आफ्रिका. ओके. इंडियामध्ये कुठे कुठे कल्टिवेशन होतं याचं तर महाराष्ट्र, बेंगाल, मध्य प्रदेश या स्टेट्समध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके. Then next, if you see the cultivation and collection of this cannabis, so commercially it is cultivated for the various purposes. Okay. For example जर बघितलं तर त्याचे फायबर्स, त्याचं ऑइल, ओके, त्याचे नार्कोटिक सबस्टन्स आहेत त्याच्यापासून प्रिपेअर केल्या जातात. त्याच्यामध्ये चरस आहे, भांग आहे, गांजा आहे. ओके. सो ही नावं तुम्ही ऐकून तुम्हाला माहिती असतील की ही नशा करण्यासाठी यूज केले जातात. ओके. सो ह्याच्या प्रोडक्शनसाठी कमर्शियली कॅनाबिस जे प्लांट आहे त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके. सो फॉर द प्रोडक्शन ऑफ फायबर्स इट इज कल्टिवेटेड इन अल्मोरा, घरवाल, नैनिताल अँड ऑल्सो इन काश्मीर, नेपाळ अँड केरला. ओके. सो ह्या रिजनमध्ये ह्याचं कल्टिवेशन केलं जातं फॉर देअर फायबर्स. त्याचे प्लांटचे जे फायबर्स आहेत ते यूज केले जातात. देन द कल्टिवेशन ऑफ कॅनाबिस अंडरटेकन ओनली अंडर द लायसन्स फ्रॉम द गव्हर्मेंट since it is a narcotic drug and it is cultivated is regulated by the government. ओके. नार्कोटिक कॅटेगरीचा जो ड्रग आहे त्याच्यामुळे त्याचं जे कल्टिवेशन कलेक्शनची जी प्रोसेस आहे विच कम्स अंडर द कंट्रोल ऑफ इंडियन गव्हर्मेंट. ओके. अँड इट नीड्स लाईट सोमी और सँडी सॉईल अँड ह्युमिड ट्रॉपिकल क्लायमेट. ओके. सो जमीन कशी लागते तर लाईट लोमी और सँडी सॉईल इज रिक्वायर्ड विथ ह्युमिड ट्रॉपिकल क्लायमेट
इट इज कल्टिवेटेड ॲज खरीफ क्रॉप अँड सोईंग ऑफ द सीड इज डन इन मंथ ऑफ जुलै, जून अँड जुलै. ओके, सो खरीप पीक म्हणून याला घेतलं जातं आणि सीड्सपासून प्लांटचं सोईंग केलं जातं. जून आणि जुलै या पिरियडमध्ये सीड्स जे आहेत ते सोईंग केले जातात. ओके, सो द डिस्टन्स बिटवीन 2 रो इज अबाउट 1 मीटर अँड इट नीड्स अबाउट 6 to 9 kg ऑफ सीड्स पर हेक्टर. 2 रोमध्ये 1 मीटर एवढं डिस्टन्स मेंटेन केलं जातं. ओके, आणि पर हेक्टर जर बघितलं तर 6 ते 9 किलो एवढं सीड्स गरजेचं लागतं. ओके, सो द प्लांट इज केप्ट फ्री ऑफ वीड्स अँड इफ नेसेसरी थिनिंग इज डन. ओके, सो प्लांट जे आहे, शेती जी आहे कॅनाबिसची, त्याच्यामध्ये जर अदर प्लांट्स असतील तर ते काढून टाकले जातात. ओके, आणि थिनिंगसुद्धा केलं जातं, म्हणजे त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या कटिंग केल्या जातात. ओके, if flowers in the month of November or December and harvesting is done in month of December and January. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जर त्याला फ्लॉवर्स यायला लागले तर डिसेंबर आणि जानेवारी ह्या पिरियडमध्ये काय केलं जातं, त्याचं कलेक्शन केलं जातं. ओके, सो द ॲव्हरेज यील्ड ऑफ गांजा पर हेक्टर इज 275 kg पर हेक्टरमध्ये. जर गांजाचं यील्ड बघितलं आपण ॲव्हरेज यील्ड तर 275 किलोग्राम एवढा आहे. बट मेनी मे व्हॅरी डिपेंडिंग अपॉन द सुटेबिलिटी ऑफ द क्लायमॅटिक कंडिशन्स. द ॲव्हरेज क्रॉप ऑफ सीड पर हेक्टर इज 1100 to 1700 kg. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द क्लायमॅटिक कंडिशन्स जर आपण पर हेक्टर यील्ड बघितलं तर ते 1100 ते 1700 kg एवढं व्हॅरी होतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑफ दिस कॅनाबीज प्लांट. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट जर आपल्याला बघायचं आहे विच इज मोर इम्पॉर्टंट इज दॅट नार्कोटिक सबस्टन्सेस विच इज ऑब्टेन फ्रॉम दिस कॅनाबीज. ओके, म्हणजे ह्या कॅनाबिस प्लांटपासून कोणते कोणते नार्कोटिक सबस्टन्सेस ऑब्टेन केले जातात. सो द नार्कोटिक सबस्टन्सेस विच इज ऑब्टेन फ्रॉम दिस हेम प्लांट्स आर दॅट इन्क्लूड भांग विच इज ऑल्सो नोन ॲज हॅशिश, देन गांजा अँड चरस. ओके, सो भांग, गांजा आणि चरस हे जे 3 नार्कोटिक सबस्टन्सेस आहेत विच इज ऑब्टेन फ्रॉम दिस कॅनाबिस प्लांट. ओके, so the method of preparations and type of plant used for the extraction of the drug which vary and only the female plant are used for the preparations. ओके, मग कोणती मेथड यूज केलेली आहे, ओके, किंवा कोणत्या प्लांट व्हरायटीपासून ड्रग ऑब्टेन केलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की हे डिफरंट टाईपचे प्रिपरेशन्स कॅनाबिस प्लांटपासून तयार होतात. ओके, सो मेल प्लांट्स जनरली फिमेल प्लांट्स जे आहेत ते यूज केले जातात फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस नार्कोटिक सबस्टन्सेस. मेल प्लांट्स आर नॉट सिलेक्टेड बिकॉज रेजिनस मॅटर इज फॉर्म ओनली इन फिमेल अनफर्टिलाइज प्लांट. ओके, सो मेल प्लांट जे आहे ते यूज केले जात नाही, फक्त फिमेल प्लांट यूज केले जातात कारण का फिमेल प्लांटमध्ये जे रेजिनस मटेरियल आहे विच इज रिक्वायर्ड फॉर दिस पर्पज प्रिपरेशन ऑफ दॅट सर्टन नार्कोटिक प्रिपरेशन्स फ्रॉम दिस कॅनाबिस प्लांट. ओके, सो फर्स्ट प्रिपरेशन आपण बघूया भांग. ओके, भांग किंवा त्याला सिद्धी असं सुद्धा म्हटलं जातं. सो भांग अँड सिद्धी आर 2 different नेम्स ऑफ द सेम प्रोडक्ट. ओके, then bhang is prepared by cutting the leaves and flowering tops of the plant, exposing them to the sun and dew, drying and pressing the drug, and the product is stored in earthenware vessels. ओके, मग भांग आणि सिद्धी हे जे प्रिपरेशन्स आहेत, भांग किंवा सिद्धी, भांगला सिद्धी हे सेकंड नेम आहे. सो हे कसं प्रिपेअर केलं जातं तर काय केलं जातं, कॅनाबिसचे जे प्लांट आहे त्याचे लीव्ज आणि त्याचे फ्लॉवरिंग टॉप्स जे आहेत ते कलेक्ट केले जातात. ओके, त्याच्यानंतर त्यांना सूर्यप्रकाशामध्ये आणि दवामध्ये असं अल्टरनेट त्यांचं ड्राईंग केलं जातं, म्हणजे त्यांना एकदा ऊन दाखवलं जातं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना दवामध्ये सुद्धा भिजवलं जातं, पुन्हा ऊन पुन्हा दव असं त्याचं ड्राईंग केलं जातं. ओके, आणि मग ड्रग जो आहे त्याला प्रेस केलं जातं म्हणजे क्रश केलं जातं. ओके, अँड दॅट प्रोडक्ट इज स्टोर्ड इन अर्थनवेअर वेसल्स. मग मातीच्या भांड्यामध्ये हे जे क्रश केलेलं जे काही भांग किंवा सिद्धी आहे त्याला स्टोअर्ड केलं जातं, त्याला भांग असं म्हटलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही टी व्हीमध्ये वगैरे असे नार्कोटिक ड्रग्सचे जे काही प्रोडक्ट आहेत भांग वगैरे त्याचे जर फोटो बघितले तर ते पानं जशी कुस्करल्यानंतर जसं आपल्याला मिळणार आहे त्या फॉर्ममध्ये ते असतं. ओके, देन अनदर प्रोडक्ट नार्कोटिक प्रोडक्ट इज दॅट गांजा. ओके, सो गांजा इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवरिंग और फ्रुटिंग टॉप्स ऑफ फिमेल प्लांट फ्रॉम विच नो रेझिन हॅज बीन रिमूव्ड. ओके, म्हणजे
गांजा जे आहे ते कशापासून प्रिपेअर केलं जातं, तर कॅनॅबिस प्लांट जे आहे त्याचं फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग टॉप्स जे आहेत, म्हणजे फुलं आणि फळं आलेले कॅनॅबिसचे जे टॉप्स आहेत प्लांटचे, ते कलेक्ट केले जातात की ज्याच्यामधून रेझिन्स जे आहे ते रिमूव्ह केलं जात नाही. ओके, सो इट इज कलेक्टेड ओनली फ्रॉम द कल्टिवेटेड प्लांट्स, म्हणजे जिथे कल्टिवेशन केलेलं आहे प्रॉपर मेथड फॉलो करून तिथूनच त्यांचं कलेक्शन केलं जातं. फॉर प्रिपरेशन ऑफ गांजा प्लांट आर कलेक्टेड व्हेन लोअर लीव्ज फॉल ऑन द ग्राउंड अँड फ्लॉवर स्टॉक्स बिईंग टू टर्न येलो. ओके, मग गांजाचं प्रिपरेशन्स करताना प्लांट जे आहे त्याची खालची जी पानं आहेत ती गळून पडायला पाहिजेत किंवा त्याचे जे फ्लॉवरिंग टॉप्सचे जे स्टॉक्स बघितले, फ्लॉवर्सचे जर देठ बघितला तर तो येलो कलरमध्ये कन्वर्ट झालेला असला पाहिजे. ओके, तेव्हा त्याचं फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग टॉप्स कलेक्ट केले जातात. ओके, द फ्लोरल शूट्स आर कट ऑफ अँड आर स्प्रेड आउट द रिजेस अँड फिरोज. ओके, मग काय केलं जातं, असे जे शूट्स आहेत फ्लॉवर कंटेनिंग त्यांना तोडलं जातं आणि त्यांना काय केलं जातं, त्यांचे रिजेस आणि फिरोज एक्सपोज होतील असं त्यांना स्प्रेड केलं जातं. ओके, सो द रिजेस आर लेवल डाऊन अँड क्रश टू प्रेस द फ्लोरल शूट इन टू द कॉम्पॅक्ट शूज. ओके, मग नंतर काय केलं जातं त्यांना की त्यांचे जे रिजेस आहेत की ज्यांना लेवलमध्ये ठेवून काय केलं जातं, क्रश केलं जातं, म्हणजे त्यांना प्रेस केलं जातं आणि त्यांच्यापासून फ्लोरल शूट कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये प्रिपेअर्ड केलं जातं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं एखाद्या पुस्तकामध्ये आपण गुलाब ठेवतो. ओके, सो ते गुलाब काय होतं, त्याला प्रेस केल्यामुळे त्याचं जे काही शूज फॉर्म होतं दॅट लाईक जे फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग टॉप्स कंटेनिंग ज्या फांद्या आहेत कॅनॅबिस प्लांटच्या त्यांना ड्राय केलं जातं, प्रेस केलं जातं आणि त्यांना मग तशा शूज फॉर्ममध्ये कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं, स्टोरेज केलं जातं त्याचं. ओके, सो द टर्निंग ऑफ द मटेरियल इज डन ॲट अ रेग्युलर इंटरवल्स. त्याच्यानंतर ते जे शूज असे फ्लॅट शूज जे तुम्हाला मिळणार आहेत त्यांना काय केलं जातं, सन ड्राईंग केलं जातं. सो एकदा एका बाजूने सुकवलं जातं, एकदा ते पलटले जातात आणि दुसऱ्या बाजूने सुकवलं जातं. ओके, आफ्टर दॅट मटेरियल इज कलेक्टेड अँड अरेंज इन फ्लॅट हिप्स. त्याच्यानंतर काय केलं जातं, ते मटेरियल कलेक्ट केलं जातं आणि त्याला फ्लॅट हिप्समध्ये अरेंज केलं जातं. इट इज देन सब्जेक्टेड टू प्रेशर अंडर द प्रेस. त्याच्यानंतर त्याला अजून प्रेशर एकावर एक ठेवून त्याला अजून प्रेशर अप्लाय केला जातो. सो हिप्स आर टर्न ओव्हर द ब्रोकन अप सो ॲज टू फॉर्म अ थिक लेअर. त्याच्यानंतर काय केलं जातं, असे एकावर एक ठेवलेले जे काही लेयर्स आहेत त्यांना खूप प्रेशर अप्लाय करून काय केलं जातं, त्यांना लेअरमध्ये थिक लेअरमध्ये त्यांचं फॉर्मेशन केलं जातं. ओके, सो अबाउट 3 to 4 days मध्ये काय होतं, गांजा इज रेडी फॉर स्टोरेज. 3 ते 4 दिवसानंतर ही प्रोसेस फॉलो करून गांजा जो आहे तो स्टोरेजसाठी रेडी होतं. ओके, सो 2 टाईप ऑफ गांजा जर अवेलेबल इन द मार्केटमध्ये बघितलं तर 2 टाईपचे गांजाचे प्रिपरेशन्स आहेत. सो द फर्स्ट व्हरायटी इज फ्लॅट ऑर बॉम्बे गांजा. फर्स्ट व्हरायटी आहे ती फ्लॅट आहे, त्याला बॉम्बे गांजा असं सुद्धा म्हटलं जातं. व्हाईल द अदर इज नोन ॲज राऊंड ऑर बेंगाल गांजा. ओके, सो अनदर व्हरायटी आहे विच इज राऊंड इन द शेप विच इज ऑल्सो नोन ॲज बेंगाल गांजा. So in case of flat ganja, the individual pieces of the plant are pressed by treading, wherein the resinous matter of the flowering top sticks together to form a flat masses. Okay, फ्लॅट गांजा कसा फॉर्म होतो, सो त्याला एकावर एक प्रेस केल्यामुळे त्याच्यामध्ये जे रेझिनस कंटेंट आहे ते बाहेर येतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकांना स्टिक होतात. ओके, आणि फ्लॅट असे मासेस फॉर्म केले जातात. ओके, सो द फ्लॅट गांजा कमिंग फ्रॉम द अहमदनगर डिस्ट्रिक्ट्स ऑफ द महाराष्ट्र स्टेट ॲज वेल ॲज नोन इन द कॉमर्स. ओके, सो असा फ्लॅट फॉर्ममधला जो गांजा आहे विच इज ऑप्टेन फ्रॉम द अहमदनगर डिस्ट्रिक्ट. ओके, महाराष्ट्रामधला अहमदनगर डिस्ट्रिक्ट्स आहे तिथून मिळवलं जातं. देन राऊंड गांजा इज रेग्युलेटेड बेटर क्वालिटी where the resin free parts of the plants are removed and every piece that is flowering tops is rolled individually so as to form a cylindrical mass and it is prepared in the Bengal. Okay, so Bengal ह्या रिजनमध्ये हा राऊंड गांजा आहे तो फॉर्म केला जातो. ओके, सो इथे काय केलं जातं की जे डिफरंट फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग जे टॉप्स आहेत त्यांना ड्राईड केल्यानंतर त्यांना काय केलं जातं, रोल केलं जातं. ओके, आणि असे त्यांचे सिलेंड्रिकल मासेस फॉर्म केले जातात. ओके, आणि असा टाईपचा गांजा जो आहे तो बेंगाल डिस्ट्रिक्टमध्ये प्रिपेअर केला जातो. ओके, देन अनदर नार्कोटिक प्रिपरेशन्स फॉर दिस
drug is that. So next preparation of this cannabis plant is charas. Okay, so this charas is a resinous exudation which is collected from the leaves of the hemp plant. Okay, so hemp ह्या प्लांट व्हरायटीपासून त्याचे लीव्ज कलेक्ट केले जातात आणि त्याच्यामधून काय केलं तर रेझिनस एक्झुडेशन सिक्रेशन्स आहेत ते कलेक्ट केले जातात. ओके, सो ॲपिअरिंग जस्ट बिफोर द फ्लॉवरिंग ऑफ द प्लांट इज कलेक्टेड बाय रबिंग द फ्रेश टॉप्स बिटवीन द हँड्स अँड बीटिंग देम ऑन द क्लॉथ ऑर कार्पेट. मग काय केलं जातं की हेम्प जे आहे ते काय केलं जातात कलेक्ट केलं, त्याचे जे फ्लॉवरिंग टॉप्स आहेत ते कलेक्ट केले जातात, त्यांना रब केलं जातं. ओके, असे जे फ्रेश फ्लॉवरिंग टॉप्स आहेत त्यांना इन बिटवीन हँड्स किंवा मग बीट केलं जातं, म्हणजे त्याला बांबूने वगैरे असं बीट केलं जातं आणि क्लॉथच्या मध्ये ठेवून किंवा कार्पेटमध्ये टाकून त्याला बीट केलं जातं किंवा मग 2 हाताच्या मध्ये घेऊन त्याला क्रश केलं जातं. ओके, रब केलं जातं आणि त्याच्यातून मग जे काही फ्रेश एक्झुडेट्स आहेत सिक्रेशन्स आहेत ते कलेक्ट केले जातात. ओके, सो द अदरिंग मटेरियल इज स्क्रॅप्ड ऑफ टू यील्ड द चरस ऑफ द मार्केट. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून जे काय अदरिंग मटेरियल येतं ते चरस म्हणून मार्केटमध्ये आणलं जातं. ओके, सो इट इज कलेक्टेड इवन बाय वॉकिंग थ्रू द कल्टिवेशन प्लांट आफ्टर विअरिंग द लेदर ॲप्रॉन अँड द रेझिनस सिक्रेशन्स विच स्टिक्स टू द लेदर ॲप्रॉन इज स्क्रॅप्ड ऑफ अँड कलेक्टेड. ओके, काही वेळेला काय केलं जातं एक लेदर ॲप्रॉन घातला जातो आणि आपण जर असं त्या हेमच्या शेतातून जर चाललो तर तरी त्या प्लांटचे जे काही लिव्स वगैरे आहेत फ्लॉवरिंग टॉप्स आहेत त्याच्यातून ते लेदर ॲप्रॉनला जे रेझिनस सिक्रेशन आहे ते चिकटतं आणि मग त्या ॲप्रॉनवरचं जे काही रेझिनस मटेरियल चिकटलेलं आहे ते आपण स्क्रॅप आउट करू शकतो आणि ते ॲज ॲन चरस म्हणून यूज केलं जातं. ओके, सो दीज आर द डिफरंट नार्कोटिक प्रिपरेशन्स विच इज ऑप्टेन फ्रॉम दिस कॅनाबिस प्लांट. ओके, सो कोणते कोणते बघितले आहेत भांग, गांजा अँड चरस. ओके, देन नेक्स्ट इज दॅट morphological characteristics. Okay, if you see the color of this cannabis, that is dull green in color, odor strong characteristics and narcotic odor, taste somewhat acrid and pungent taste is there, shape flattened or cylindrical masses which consisting of the branches upper part of the stem with bracteoles and distal flowers, fruits and seeds are there. Okay, सो शेप जर आपण त्याचं बघितलं तर कसं आहे फ्लॅट आहे, सिलेंड्रिकल मासेस आहेत विच कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस, अप्पर पार्ट्स ऑफ स्टेम, ब्रॅक्ट्स, ब्रॅक्टिओल्स, फ्लॉवर्स, देन फ्रूट्स, सीड्स ऑल आर included into the as an cannabis drug. Okay, so stems which are not more than 3 mm in diameter also constitute the drug. Okay, so असे स्टेम की जे 3 mm पेक्षा जास्त त्याची साईज नाही आहे असे ड्रगसुद्धा ॲज अन ड्रग म्हणून यूज केले जातात. ओके, सो स्टेम आहेत विच आर थिन, स्ट्रेट, सिलेंड्रिकल अँड लॉन्जिट्युडनल, फ्युरोज असतात त्याच्यावर. ब्रॅक्ट्स ज्या आहेत विच इज 1.5 to 2 centimeter long, simple or lobed with the subulate stipules. Bracteoles are in pairs present in the axial of the bract. Flowers are formed in the axial of each bracteole with 2 long brownish red hairy stigmas. Achnine type of fruits about 5 to 6 mm in length and 4 mm in width. Ovate glossy green or yellowish green in color with single seeds. Okay, so these are the certain organoleptic characteristics which are associated with these cannabis plants. Okay, next part we will discuss, that is chemical constituents of this cannabis plant. So Indian hemp comprises of 15 to 20% of resin which contains the major active euphoric principle. Okay, सो युफोरिक प्रिन्सिपल्स म्हणजे काय तर युफोरिक, सो दिस आर द एजंट विच कॉजेस द, त्याच्यामुळे काय होतं की पर्सन जो आहे तो दुसऱ्या जगामध्ये निघून जातो. ओके, मीन्स स्वतःला तो वेल बिईंग फील करायला लागतो. ओके, सो एका स्वतःच्या स्वप्नाच्या दुनियेमध्ये जातो. ओके, सो दिस इंडियन हेम्प विच कंप्रायजेस ऑफ, म्हणजे कॅनाबिस जे आहे त्याच्यामध्ये 15 ते 20% एवढं रेझिन्स प्रेझेंट असतात. ओके, सो दिस resins which is active major constituents which having a euphoric effect. Okay, so main resinous components which shows the euphoric effect is that 1,3,4 trans tetrahydrocannabinol. Okay, so this tetrahydrocannabinol which is a resinous components which having a euphoric property. Okay, so it contains volatile oil, trigonelline, choline. So the resin contains cannabinol,
कॅनाबिडिओल, कॅनाबिडिओलिक ॲसिड, कॅनाबिक्रोमिन, कॅनाबिजिरॉल. ओके, सो दीज आर द डिफरंट रेझिनस कंटेंट्स. ओके, सो फर्स्ट आपण बघितलं होतं 1,3,4 ट्रान्स टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल. ओके, इट ऑल्सो कंटेन्स द कॅनाबिनॉल, कॅनाबिडायोल, कॅनाबिडायोलिक ॲसिड, कॅनाबिक्रोमिन अँड कॅनाबिजिरॉल. ओके, सो इंडियन हेम्प सीड कंटेन्स अबाउट 20% of fixed oil. Okay, so these are the chemical constituents which are present into this cannabis. Okay, so कोणते कोणते बघितले आहेत आपण. मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स रेझिन्स आहे, रेझिन्स विच पॉझेस द युफोरेटिक प्रॉपर्टी. सो त्याच्यामध्ये टेट्राहायड्रो कॅनाबिनॉल आहे. अनदर जर आपण बघितलं तर कॅनाबिनॉल आहे, कॅनाबिडिओल आहे, देन कॅनाबिजिरॉल आहे, कॅनाबिक्रोमिन आहे. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू दिस कॅनाबिस प्लांट्स. ओके, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे कॅनाबिससाठी. ओके, सो यू हॅव टू राईट डाऊन इन टू युअर नोटबुक. काय करायचं आहे, शेक अबाउट 0.1 ग्रॅम ऑफ ड्रग विथ 5 ml ऑफ लाईट पेट्रोलियम. ओके, काय करायचं आहे, कॅनाबिसची पावडर घ्यायची आहे 0.1 ग्रॅम टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्याच्यामध्ये 5 ml लाईट पेट्रोलियम इथर ॲड करायचं आहे. चांगलं शेक करून घ्यायचं आणि मग फिल्टर करून घ्यायचं आहे. ओके, फिल्टर करून घेतल्यानंतर जे फिल्ट्रेट आपल्या दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 ml ऑफ 15% सोल्युशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड इन इथाइल अल्कोहोल. ओके, सो 15% सोल्युशन ऑफ हायड्रोजन क्लोराईड इन इथाइल अल्कोहोल हे 2 ml त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, सो हे ॲड केल्यानंतर ॲट द जंक्शन ऑफ दिस 2 लिक्विड्स रेड कलरेशन ॲपियर. ओके, सो ह्या 2 लिक्विडच्या जंक्शन्समध्ये रेड कलर ॲपियर होतो. आफ्टर शेकिंग अप्पर लेअर बिकम्स कलरलेस अँड लोअर लेअर बिकम ॲक्वाज द पिंक कलर. ओके, सो दिस पिंक कलर इज डिसॲपियर्स ऑन द ॲडिशन ऑफ वॉटर. त्याच्यानंतर अशी जी रेड कलर जो मध्ये कलरेशन फॉर्म झालेला आहे ते जर आपण शेक केलं, हलवून घेतलं तर काय होणार आहे, अप्पर लेअर जी आहे ती कलरलेस आहे, पण खालची लेअर जी आहे ती पिंक कलरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये जर आपण वॉटर ॲड केलं तर जो पिंक कलर आलेला आहे तो काय होणार आहे, डिसॲपियर होणार आहे. ओके, सो दिस इज द वन टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ कॅनाबिस. ओके, देन इफ यू सी द युजेस ऑफ दिस कॅनाबिस. So this cannabis drug is used as a narcotic, sedative and analgesic. Okay, so you just have write down into your notebook uses of this cannabis. So it is used as a narcotic, sedative and analgesic. So narcotic म्हणून means it shows their effect on the central nervous system. So it acts as an hypnotic, sedative and also it possesses the analgesic property. Analgesics means काय, those agent which relieves the pain. पेन कमी करणारे एजंट्स आहेत त्यांना analgesic असं म्हटलं जातं. ओके, सो इट हॅज सायकोट्रॉपिक प्रॉपर्टीज ड्यू टू द टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल. ओके, सो मगाशी आपण बघितलेलं आहे की टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल जो आहे विच पजेस द युफोरेटिक इफेक्ट. ओके, सो त्याच्यामुळे इट पजेस द सायकोट्रॉपिक प्रॉपर्टी. ओके, म्हणजे हा जो आहे तो पर्सनला वेगळ्या जगामध्ये घेऊन जातो. वेल बिईंग लाईक फिलिंग जी आहे ती त्या पर्सनमध्ये येते. ओके, so at present it is very little used as a drug. It causes intoxication, euphoria and later mental disturbances is there. Okay, ड्रग म्हणून हा जो ड्रग आहे तो कमी यूज केला जातो कारण का ह्याचे जे इफेक्ट्स आहेत, टॉक्सिक इफेक्ट्स ते जास्त आहेत. त्याच्यामध्ये इंटॉक्सिकेशन आहे, युफोरिया इफेक्ट आहे, त्याच्यानंतर मेंटल डिस्टर्बन्सेस आहेत. ओके, सो त्याच्यामुळे ॲज अ ड्रग म्हणून हा जो कॅनाबिस ड्रग आहे तो कमी प्रमाणात यूज केला जातो. ओके, इफ यू सी द स्टोरेज कंडिशन फॉर दिस कॅनाबिस, सो इट शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर आफ्टर थरो ड्राईंग. ओके, त्याचं व्यवस्थित ड्राईंग झाल्यानंतर एका चांगल्या कंटेनरमध्ये त्याला काय केलं जातं, पॅक केलं जातं. ओके, सो इथे आपला कॅनाबिस हा ड्रग कंप्लीट झालेला आहे. सो कॅनाबिसमध्ये आपण त्याचे सिनोनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन आणि त्याचे डिफरंट नार्कोटिक सबस्टन्सेस प्रिपरेशन्स बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये भांग, त्याच्यानंतर गांजा, चरस. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक्स कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस केलेले आहेत. त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलेले आहेत, त्याची आयडेंटिफिकेशन टेस्ट बघितलेली आहे, त्याचे युजेस बघितलेले आहेत आणि लास्टली आपण त्याचे स्टोरेज डिस्कस केलेला आहे. ओके, नाउ नेक्स्ट अँड लास्ट ड्रग फ्रॉम द ड्रग ॲक्टिंग ऑन द नर्वस सिस्टम इज दॅट नक्स वोमिका. ओके, सो इथे तुम्हाला इमेज दिसते आहे, हे नक्स वोमिकाचं प्लांट आहे. ओके, हे काय आहेत, फ्रूट्स आहेत आणि हे नक्स वोमिकाचे सीड्स आहेत. ओके, सो दिस सिनोनिम फॉर दिस नक्स वोमिका इज क्रोफिक, सिमेन स्ट्रिचनी, नक्स वोमिका सीड. ओके, सो 3 सिनोनिम आहेत त्याचे. फर्स्ट आहे क्रोफिक,
Semen strychnine is the another synonym, and Nux vomica seed is there. Then biological source for this Nux vomica is Nux vomica consists of dried ripe fruits of Strychnus nux vomica belonging to family Loganaceae. Okay, and it should contain not less than 1.2% of total alkaloids, which is calculated at strychnine. ओके, मग सीड्स ड्राईड राईप सीड्स म्हणून नक्स वोमिका ॲज अन ड्रग यूज केला जातो. सो नक्स वोमिका दिस कन्सिस्ट ऑफ ड्राईड राईप सीड्स ऑफ स्ट्रिचनस नक्स वोमिका. ओके, सो प्लांट कोणता आहे तर स्ट्रिचनस नक्स वोमिका आहे, बिलॉंगिंग टू फॅमिली लोगॅनसी या फॅमिलीपासून ऑब्टेन केलेला आहे. ओके, so it should contain not less than 1.2% of total alkaloids, which is calculated at strychnine. Okay, so active chemical constituents कोणता आहे नक्स वोमिकामध्ये strychnine. Okay, which contains not less than 1.2% of that strychnine. Okay, so this is the biological source. Next is that geographical distribution. So this nux vomica, which is indigenous to the East India, and it is largely collected from the forest of Sri Lanka. Okay, सो श्रीलंका आहे, ईस्ट इंडिया आहे, इथून त्याचं इंडिजिनस आहे, म्हणजे इथून त्याचं ओरिजिन आहे, इथून ऑब्टेन केलं जातं. then also it is obtained from the northern Australia, and also it is obtained from the India also. Okay, so it is found abundantly in the South India, that is in Tamil Nadu, Kerala and Malabar coast. Okay, so it is also available in the forest of Bihar, Orissa, Konkan, Mysore and Gorakhpur. Okay, so these are the different regions where this nux vomica seed get cultivated and collected. Okay, so here it is the synonym, biological source and geographical distribution. Okay, so in history of nux vomica in 16th century the drug was used to kill the animals because of its poisonous nature. Okay, so पहिलं काय केलं जायचं 16व्या शतकामध्ये त्याचं पॉयझनस नेचर असल्यामुळे ॲनिमल्सला किल करण्यासाठी म्हणजे शिकारीसाठी ह्याचं पॉयझन यूज केलं जायचं. सो स्ट्रिचनस ग्रीक वर्ड आहे, त्याला पॉयझनस हे त्याचं मिनिंग आहे. सो नक्स वोमिका नट्स विच आर वॉमिटिंग इफेक्ट अँड स्ट्रिचनिन अँड ब्रुसिन वेअर सम ऑफ द फर्स्ट अल्कोलॉइड्स दॅट आर आयसोलेटेड अँड दॅट those isolated alkaloids are used for the therapeutic purpose. Okay, then if we see the collection and cultivation and preparation for the market for this nux vomica, so in India the entire drug is collected from the wild grown plant. Okay, so जंगलामध्ये ज्या काही स्पेसीज आहेत त्याच्यापासून नक्स वोमिकाचे सीड्स कलेक्ट केले जातात बाय द लोकल ट्रायबल कम्युनिटी. सो त्या एरियामध्ये जे काही माणसं आहेत ते पीपल्स आहेत ते हे सीड्स कलेक्ट करतात. सो नक्स वोमिका ट्री इज फाउंड थ्रू आउट द ट्रॉपिकल एरिया अप टू 1300 मीटर अबाव द सी लेवल. सो द प्लांट्स आर अबाउट 10 to 12 मीटर्स इन हाईट. जर नक्स वोमिकाचं प्लांट बघितलं ते 10 ते 12 मीटर एवढा उंचीचा आहे, विथ क्रूक्ड ट्रंक अँड सेवरल ब्रांचेस. सो फ्रूट्स आर अरेंज्ड येलो बेरीज ऑफ नॉर्मल साईज. इच फ्रूट कंटेन्स अबाउट 4 to 5 सीड्स. ओके सर, फ्रूट जर बघितलं तर येलो बेरीज मगाशी आपण इमेजमध्ये बघितलेला आहे, येलो कलरच्या बेरीज आहेत की ज्याच्यामध्ये फ्रूट्समध्ये 4 ते 5 सीड्स प्रेझेंट्स असतात. ओके, आणि हेवी बिटर अशा नेचरचा पल्प त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. दे आर वॉश्ड विथ द वॉटर थरोली. अनराईप सीड्स आर फ्रीड ऑफ द पल्प. त्याच्यानंतर काय केलं जातं, ते फ्रूट क्रश केले जातात, त्याच्यातून सीड्स सेपरेट आउट केले जातात आणि वॉश केले जातात. ओके, so the seeds which are floated into the water test, so that unripe seeds are collected. The seeds are dried on the mat and packed in the gunny bags for the marketing. ओके, त्याच्यानंतर असे सीड्स जे आहेत त्यांच्या साईजनुसार त्यांचं ग्रेडिंग केलं जातं आणि असे सीड्स जे आहेत ते सिलेक्ट करून मार्केटसाठी गनी बॅग्समध्ये म्हणजे गोंत्याच्या बॅग्समध्ये पॅक करून मार्केटमध्ये पाठवले जातात. ओके, सो द कलेक्शन ऑफ फ्रूट्स अँड सीड इज कॅरीड आउट फ्रॉम द नोव्हेंबर टू द फेब्रुवारी and about 15,000 tons of seeds are collected annually. ओके, म्हणजे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्स वोमिकाचे सीड्स आहेत ते कलेक्ट केले जातात. ओके, आणि त्यांना मार्केटमध्ये पाठवलं जातं. ओके, त्याच्यानंतर जर आपण त्याचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले तर सीडचा कलर जो आहे तो ग्रीनिश ब्राऊन कलर आहे. ओडर कोणतेही ओडर नाही आहे, नन. टेस्ट इंटेन्सली बिटर. साईज जर बघितलं तर सीड्स आर 10 to 30 mm इन डायमीटर अँड 4 to 6 mm थिकनेस इज देअर. ओके, शेप जर बघितला सीड्सचा तर सीड्स आर डिस्क शेप्ड, समवॉट फ्लॅट और इरेग्युलर बेंट
कॉन्कॅओ कॉन्वेक्स इन नेचर, मार्जिन ऑफ सीड्स इज राउंडेड. ओके, सो मार्जिन बघितले तर राउंडेड मार्जिन आहे. डिस्क शेप्ड असे ते सीड्स आहेत. ओके, की जे थोडेसे कॉन्वेक्स शेपचे आहेत. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर बघितले तर सरफेस जर सीडचा बघितला तर तो सिल्की नेचरचा आहे. ओके, रॅडियली अरेंज्ड, डेन्स कवर्ड अँड क्लोजली अप्रेस्ड युनिसेल्युलर लिग्निफाईड ट्रायकॉम्स त्याच्यावर प्रेझेंट्स असतात. त्याच्यामध्ये जो सरफेस जो आहे तो सिल्की नेचरचा आहे. द प्रेझेन्स ऑफ एंडोस्पर्म अँड एम्ब्रिओ अँड कॉटिलिडॉन्स कॅन बी कन्फाइंड बाय द लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ सीड्स. सीड्सचा जर लॉन्जिट्युडनल सेक्शन आपण घेतला आणि जर बघितलं तर त्याच्यामध्ये एंडोस्पर्म, एम्ब्रिओ आणि कॅटिलिडॉन्स जे आहेत ते दिसतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सीड्स. ओके, सो इथे तुम्हाला नक्स भूमिकाचं सीड दिसतं आहे. तर त्याचा शेप तुम्ही बघितला तर डिस्क शेप आहे. ओके, त्याच्यानंतर थोडंसं फ्लॅट आणि बेंट झालेलं असं हे सीड आहे. शेप जर बघितला तर तुम्ही कॉन्कॅओ कॉन्वेक्स असं त्याचा शेप आहे आणि राऊंड नेचरचा आहे. ओके, त्याचा सरफेस जो आहे त्याला जर तुम्ही टच करून बघितलं तर स्मूथ सिल्की असं त्याचा सरफेस आहे, कारण का त्याच्यावर ट्रायकोम्स प्रेझेंट्स असतात. ओके, नाऊ नेक्स्ट पार्ट इज दॅट इथे एक्स्ट्रा फीचर्स जे आपण डिस्कस केलेले आहेत ते दिलेले आहेत की सीड्स आहेत जे थिकी कवर्ड विथ न्यूमरस अप्रेस ट्रायकोम्स रॅडिएटिंग टुवर्ड्स द पेरिफेरल फ्रॉम द सेंटर. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये सीड्स दाखवलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे नक्स भूमिकाचे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणजे त्याचा TS केल्यानंतर कोणत्या कोणत्या लेयर्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. सो इथे तुम्हाला TSची इमेज दिलेली आहे. नक्स भूमिका हा मेजर ड्रग आहे. आपल्याला लॅबमध्ये सुद्धा ह्याच्या सीड्सचा TS घ्यायचा आहे. आणि नक्स भूमिकाचा जो TS आहे विच इज मोर इझियर TS. सो तुम्हाला जे 10 TS आहेत त्याच्यामधला सगळ्यात इझी जर कोणता TS असेल तर तो नक्स भूमिका सीड्सचा आहे. ओके, सो इथे तुम्हाला TS दिसतो आहे विच इज डिवायडेड इंटू अ 3 लेयर. फर्स्ट लेयर जी आहे दिस इज द फर्स्ट लेयर विच इज अ ट्रायकोम लेयर. ओके, सेकंड लेयर आहे की जी पॅरेनकायमॅटस लेयर आहे. ओके, आणि हा जो थर्ड पार्ट आहे की ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे. ओके, सो फर्स्ट लेयर आहे की ज्याच्यामध्ये लिग्निफाईड ट्रायकोम्स तुम्हाला इथे दिसतात, हेअर लाईक ग्रोथ जी दिसते. ओके, जेव्हा आपण TS, HCl आणि फ्लोरोग्लिसनॉलसोबत ट्रीट करतो तेव्हा हे जे ट्रायकोम्स आहेत ते पिंक कलरने स्टेन होतात. ओके, त्याच्यानंतर सेकंड जी लेयर आहे ती पॅरेनकायमॅटस लेयर आहे की ज्याच्यामध्ये कोलॅप्स्ड पॅरेनकायमॅटस सेल्स इथे तुम्हाला दिसत आहेत. ओके, आणि ही जी थर्ड लेयर आहे विच इज ॲन एंडोस्पर्म. ओके, सो एंडोस्पर्ममध्ये एंडोस्पर्मिक सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये ॲल्युरॉन्स ग्रेन्स प्रेझेंट्स आहेत, प्लाझ्मोडेस्माटा आहे. ओके, आणि ऑइल ग्लोब्युल्स प्रेझेंट्स असतात. ओके, सो इन ब्रीफ आपण प्रॅक्टिकलमध्ये ह्याचा TS डिस्कस करणार आहोत. ओके, सो दीज आर द मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नक्स भूमिका. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज दॅट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जर आपण बघितले नक्स भूमिकामध्ये तर नक्स भूमिका सीड कंटेन्स 1.5 to 5% ऑफ द बीटर इंडॉल अल्कलॉइड्स. तर त्याच्यामध्ये 1.5 to 5% एवढे बीटर इंडॉल अल्कलॉइड्स प्रेझेंट्स असतात. सो अल्कलॉइड्समध्ये इंडॉल अल्कलॉइड्स आर द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन टू दॅट नक्स भूमिका. सो चीफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दिस नक्स भूमिका आर स्ट्रिचनिन अँड ब्रुसिन. ओके, सो इंडॉल अल्कलॉइड्समध्ये बघितलं तर स्ट्रिचनिन आणि ब्रुसिन हे चीफ कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट्स आहेत. व्हाईल वोमिसिन, अल्फा कोल्युब्रिन, शुडोस्ट्रिचनिन अँड स्ट्रिचनिसिन these are the other alkaloids which is present into that nux vomica seeds. Okay, so apart from seeds other parts of plant contain the alkaloids. Okay, सीड सोडले तर प्लांटचे जे अदर पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अल्कलॉइड्स प्रेझेंट्स आहेत. सो कंटेन्स अबाउट 3% ऑफ फॅट. बार्क सीड्स जर बघितले त्याच्यामध्ये 3% फॅट प्रेझेंट आहे. बार्क विच कंटेन्स ब्रुसिन अँड स्ट्रेसेस ऑफ स्ट्रिचनिन. वूड जर बघितलं, वूड आणि रूट पार्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये स्ट्रिचनिन प्रेझेंट्स असतं. ओके, सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये आपण बघितलेलं आहे मेजरली इट कंटेन्स इंडॉल टाईप ऑफ अल्कलॉइड्स. स्ट्रिचनिन आणि ब्रुसिन हे मेन अल्कलॉइड्स आहेत. अलॉंग विथ दिस इट ऑल्सो कंटेन्स अल्फा कोल्युब्रिन, बीटा कोल्युब्रिन, प्रोटोस्ट्रिचनिन, N-ऑक्सिस्ट्रिचनिन, शुडोस्ट्रिचनिन, आयसोस्ट्रिचनिन, स्ट्रिचनिसिन, वोमिसिन, नोवासिन, इकाजिन. ओके, and also contains the glycosides that is loganin, chlorogenic acid and 3% of fixed oil which is present into that nux vomica seed. Okay, then there are several tests for the identification of this nux vomica.
सो फर्स्ट स्टेज जर आपण बघितले तर स्ट्रिशनिनच्या आयडेंटिफिकेशनसाठी 2 टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, नक्स भूमिकाचा TS जो आहे तो जर आपण अमोनियम वॅनाडेट आणि H2SO4 बरोबर ट्रीट केला तर मायक्रोस्कोपमधनं जर आपण ऑब्झर्व केला तर पर्पल कलरचे एंडोस्पर्मिक सेल्स दिसणार आहेत. ओके, सो दिस इज द फर्स्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ स्ट्रिशनिन. तर नेक्स्ट काय करायचं आहे, स्ट्रिशनिन म्हणजे नक्स भूमिका पावडर, त्याच्यामध्ये जर H2SO4 आणि K2Cr2O7 जर ॲड केलं तर व्हायलेट कलर जो आहे विच इज कन्वर्टेड इंटू द रेड कलर अँड दिस रेड कलर फायनली कन्वर्ट इंटू द येलो कलर. ओके, सो दॅट presence of yellow color is used for the identification of strychnine content into that nux vomica powder. Okay, then another test is used for the identification of brucine. So काय केलं आहे, नक्स भूमिकाचा जो TS आहे विच इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. ओके, नायट्रिक ॲसिडसोबत ट्रीट केल्यानंतर जर आपण मायक्रोस्कोपमधनं तो TS ऑब्झर्व केला तर एंडोस्पर्मिक सेल्स जे आहेत विच कन्वर्टेड इंटू अ येलो कलर. ओके, अँड दॅट प्रेझेन्स ऑफ ब्रुसिन इज देअर. ओके, so these are the chemical test which is used for the identification of this nux vomica. Okay, then another part is that uses of that nux vomica. Okay, so due to its bitter taste nux vomica is used as an bitter stomachic and tonic. Okay, so stomachic agents काय करणार आहे, स्टमकचे सिक्रेशन्स इन्क्रीज करतात, सो त्याच्यामुळे डायजेशनची प्रोसेस व्यवस्थित होते आणि भूकसुद्धा व्यवस्थित लागते. ओके, इट ऑल्सो ॲक्ट्स एज अन टोनिक. ओके, सो पेरिस्टाल्सिस मुवमेंट इन्क्रीज करतात, त्याच्यामुळे डायजेशन्स व्हायला हेल्प होते. ओके, सो इट इज स्टिम्युलेटेड टू अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याचा इफेक्ट काय आहे, स्टिम्युलंट इफेक्ट आहे. ओके, इट इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर्स अँड रिकमेंडेड इन सर्टन फॉर्म्स ऑफ कार्डियक फेल्युअर. ओके, सो जिथे हार्ट सिस्टीम फेल्युअर होते त्या केसेसमध्ये हे जे ड्रग्स आहेत, स्ट्रिशनिन जो आहे, नक्स भूमिका जो आहे तो यूज केला जातो. इट इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर. ओके, अँड इट ऑल्सो स्टिम्युलेट्स द रेस्पायरेटरी अँड कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. रेस्पायरेटरी सिस्टीम आणि कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवर त्याचा स्टिम्युलंट इफेक्ट आहे. ब्रुसिन पजेस द व्हेरी लेस फिजिओलॉजिकल ॲक्शन्स अँड इट इज अबाउट 1/6 ऑफ इट पोटेन्सी ॲज कम्पेअर टू द स्ट्रिशनिन. सो स्ट्रिशनिन आणि ब्रुसिन जर आपण कम्पेअर केले तर त्याच्यामध्ये ब्रुसिन जो आहे तो लेस फिजिओलॉजिकल ॲक्शन पजेस करतो. ओके, सो त्याची जी पोटेन्सी आहे विच इज 1/6 इन नेचर इन पर्सेंट इन दॅट ऑफ स्ट्रिशनिन. स्ट्रिशनिनच्या पार्टसुद्धा कम्पेअर केलं तर 1/6 एवढी त्याची ब्रुसिनची पोटेन्सी आहे. ओके, सो ब्रुसिन इज यूज फॉर द डिनॅचरिंग अल्कोहोल अँड इनइडिबल फॅट्स ॲज अन स्टँडर्ड फॉर द बिटरनेस अँड ॲज अन स्ट्रॉंग डॉग पॉयझन. ओके, मग ब्रुसिन जो आहे तो कशासाठी यूज केला जातो तर अल्कोहोलच्या डिनॅच्युरेशनच्या प्रोसेसमध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर फॅट जे आहे ते इनएडिबल फॅट कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये यूज केला जातं. ओके, त्याचा जो स्टँडर्ड बिटरनेस आहे ते ॲज अन स्ट्रॉंग पॉयझन म्हणून यूज केलं जातं. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ नक्स vomica seeds. Okay, and also we see the uses of that strychnine and brucin also. Okay, the next part is that adulterants and allied drugs for this nux vomica seeds. Okay, so dried seeds of Strychnus nux blanda and dried seeds of Strychnus potatorum which are used as an adulterant species of that nux vomica seed. इथे तुम्हाला दिलेला आहे adulterants. So Strychnus nux blanda आहे which is used as an adulterant to the nux vomica seed and these are similar in size, pale in color, distinct ridges on the edge of the seeds. So nux blanda seeds are regular in shape and contain traces of alkaloids. Okay, आणि जर आपण अनदर अडल्टरंट व्हरायटी बघितली स्ट्रिशनस पोटॅटरम. सो दिस इज द सीड्स विच आर ऑल्सो नोन ॲज क्लिअरिंग नट्स. ओके, सो दे आर स्मॉलर अँड थिकर येलोइश ब्रफ इन कलर अँड दिस सीड्स कंटेन्स द डायबोलिन अँड स्ट्रेसेस ऑफ स्ट्रिशनिन अँड ब्रुसिन कंटेंट. ओके, सो दिस 2 व्हरायटीज इज यूज ॲज अन अडल्टरंट फ्रॉम दिस नक्स vomica सीड्स. ओके, अडल्टरंट्स कोणते आहेत, स्ट्रिशनस नक्स ब्लांडा अँड स्ट्रिशनस पोटॅटोरम. ओके, देन अनदर 2 varieties which is used as an allied drug for this Strychnus nux vomica. So first is that Strychnus valleychina and another is that Strychnus igniti. Okay, so the seeds of Strychnus valleychina which are used as an substitute to the nux vomica as their alkaloidal content and the composition are comparatively equal to that of genuine drug. Okay,
त्याच्यामुळे ॲज अन सबस्टिट्यूट म्हणून स्ट्रिचनस व्हॅलिचायना हा ड्रग व्हरायटी यूज केले जातं. देन अनदर व्हरायटी इज दॅट स्ट्रिचनस इग्नायटा. ओके, सो दिस स्ट्रिचनस इग्नायटा सीड्स जर बघितले विच इज अबाउट 2.5 सेंटीमीटर इन डायमीटर, ओव्हॉइड शेप आहे, डार्क ग्रीन कलर आहे, अनलिग्निफाईड डिटॅच ट्रायकोम्स आर देअर. सो इट कंटेन्स अबाउट 2.5 to 3% ऑफ अल्कलॉइड्स ऑफ विच 60% जे आहे ते त्याच्यामध्ये स्ट्रिचनिन प्रेझेंट असतं. ओके, अँड दिस सीड्स आर यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्ट्रिचनिन. ओके, मग हे स्ट्रिचनस इग्नायटा आहे, त्याच्या सीड्सपासून स्ट्रिचनिन जे आहे ते आयसोलेट केलं जातं. ओके, सो दीज आर द अलाइड ड्रग्स अँड अडल्ट्रन्स फॉर द स्ट्रिचनस नक्स वोमिका. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. स्ट्रिचनस नक्स वोमिकामध्ये आपण बघितलेला आहे त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर द मार्केट, एक्स्ट्रा फीचर्स, मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, त्याचे यूजेस, त्याचे अडल्ट्रन्स आणि त्याचे अलाइड ड्रग बघितलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर नक्स वोमिका, कॅनाबिस प्लांट जो आज आपण बघितलेला आहे, त्याच्यानंतर फर्स्ट जो आपण ओपीएम बघितलेला आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे, त्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विचारले गेलेले आहेत, त्याचे सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, ओके, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर त्याच्या केमिकल टेस्ट, ओके, त्याच्यानंतर त्याचे जे काही नार्कोटिक प्रिपरेशन्स आहेत कॅनाबिसचे ते विचारले गेलेले आहेत एक्झाममध्ये. नक्स वोमिकाचे TSवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे, त्याचे अडल्ट्रंट सबस्टिट्युएंट्स एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो आजचा जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला प्रिपरेशन्स करायचं आहे. सो आज आपला हा जो चॅप्टर आहे ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम तो संपलेला आहे. ओके, सो ह्या चॅप्टरमधला कोणता पॉईंट, कोणता ड्रग जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.